यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत आहे। मी होळकर सर। आपण अभ्यासत आहोत काळ। आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये काळ आणि काळाचे प्रकार पाहिले। आता काळाचे प्रकार 3 असतात। प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ। आणि या प्रकाराचे प्रकार आपण पाहिले म्हणजे आता आपला चालू आहे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स नंतर पाहणार आहोत डिटेल त्याची सविस्तर माहिती। तर आता चालू आहे प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ। वर्तमान काळाचे सुद्धा 4 प्रकार आहेत। वर्तमान काळाची व्याख्या पाहिली आपण, त्याचे प्रकार, वर्तमान काळाच्या प्रकारापैकी आपण एक प्रकार अभ्यासत आहोत, तो म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स। याची माहिती आपण पाहत आहोत आणि याची व्याख्या आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिली। तसेच सब्जेक्ट आणि वर्ब याची माहिती पाहिली। तर आपण तरीही थोडक्यात वर्बची माहिती मी सांगणार आहे। वर्ब म्हणजे क्रिया करणारा घटक होय। वर्ब म्हणजे काय? क्रिया करणारा घटक होय। समजा ती पाणी पिते, तर काय पिण्याची क्रिया आहे, म्हणजे पिते काय झालं? वर्ब झालं। पिते काय झालं? वर्ब झालं। मनू आणि मनूची आई 12 वाजता पंढरपूरला पोहोचतात। इथं काय झालं? कशाची क्रिया आहे? पोहोचण्याची। म्हणजे इथं काय झालं? पोहोचणे काय झालं? क्रियापद झालं। आता मीना शाळेत जाते, इथं काय जाते काय झालं? जाण्याची क्रिया म्हणजे काय झालं? जाते, जाण्याची क्रिया म्हणजे काय? क्रियापद झालं। जिथं क्रिया घडते त्याला काय म्हणतात? क्रियापद असे म्हणतात। आणि क्रियापदाचे सरासरी 3 रूप असतात, परंतु चौथं रूप आपण आयएनजी लावून तयार करत असतो। हेल्प पहिलं, हेल्पड दुसरं, हेल्पड तिसरं आणि आयएनजी लावलं तर हेल्पिंग। काय? हेल्पिंग। अशा प्रकारे या असे क्रियापदाचे किती 3 रूप असतात, तरी 5 जो चौथं रूप आपण आयएनजी लावून तयार करतो आणि दुसरा एस लावून दुसरं एक रूप तयार होतं। अशा प्रकारे आता आपण क्रियापदाची व्याख्या पाहू। जो शब्द वाक्याची क्रिया दाखवतो, कशाची क्रिया? वाक्याची क्रिया दाखवतो आणि वाक्याचा काय करतो? अर्थपूर्ण करतो, अशा शब्दाला काय म्हणतात? क्रियापदाचे म्हणतात। समजा आता आम्ही म्हणलं राणी, झाला का वाक्याचा अर्थपूर्ण? नाही। राणी चहा पिते। आता समजा पिते नसलं तर राणी चहा झाला का वाक्याचा अर्थपूर्ण? झालाच नाही, क्रिया दाखवली नाही। म्हणून मग काय पाहिजे? इथं पिते। काय पाहिजे? पिते। म्हणजे राणी चहा पिते, म्हणजे पिते काय झालं? क्रियापद झालं। अशा प्रकारे क्रियापद जर नसेल तर वाक्य पूर्ण होणारच नाही। क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होत नाही। म्हणून क्रियापद झालं की मग वाक्याचं वाक्य पूर्ण झालं आणि त्याला अर्थ सुद्धा लागला। दुसरं उदाहरण, रीना 4 वर्षानंतर लग्न करते। आता इथं बघा, रीना 4 वर्षानंतर, बस एवढंच म्हणतो, संपलं का वाक्य? अर्थपूर्ण झाला का? नाही। रीना 4 वर्षानंतर लग्न करते। लग्न करते काय झालं? लग्न करते म्हणजे क्रियापद। म्हणून मग क्रियापद कोणतेही वाक्य होत नाही। जसं राणी चहा पिते, राणी ड्रिंक्स टी। बघा वाक्याचा अर्थ पण होते की नाही? राणी चहा पिते, हे काय झालं? इथं मराठीमध्ये शेवटी येणार हे क्रियापद झालं। ऍक्शन, तर ऍक्शन किती क्रियापद, आणि इथं इंग्लिशमध्ये राणी हे काय? सब्जेक्ट, आणि याच्या लगेच काय? क्रियापद। हे सब्जेक्ट आणि हे सुद्धा काय? वर्ब। हे सब्जेक्ट हे वर्ब, म्हणजे हे करता हे क्रियापद। अशा प्रकारे हे क्रियापद असते। याच्या अगोदर याची माहिती आपण अगोदर घेतली आहे, तो गरज नाही। आता आपण क्रियापद हे मुख्य क्रियापद व सहाय्यक क्रियापद म्हणून सुद्धा काम करतो। तर क्रियापद 2 प्रकारची भूमिका निभावते। आता क्रियापदाचे जसे 5 प्रकार आहेत ते आपण शब्दाच्या जातीमध्ये पाहूया। आता क्रियापद हे मुख्य क्रियापद व सहाय्यकारी क्रियापद म्हणून सुद्धा काम करतं आणि ज्या शब्दात क्रिया घडते त्यास काय म्हणतात? क्रियापद म्हणतात। आता मुख्य क्रियापद म्हणजे जसं गो म्हणजे काय? जाणे। इथं कोणती क्रिया आहे? जाण्याची। इट म्हणजे खाणे। इथं कोणती क्रिया आहे? खाण्याची। इथं क्रिया कोणती घडली? खाण्याची क्रिया घडली। जसं
मीठ भेटणे, ते कोणती क्रिया घडली? भेटण्याची. कशाची क्रिया घडली? भेटण्याची. दुसरं ड्राय म्हणजे कोरडे करणे, म्हणजे कोणती क्रिया घडली? कोरडे करण्याची. हे क्रियापद. हे सगळे काय आहेत? मेन वर्ब आहे. कोणते आहे ते? मेन वर्ब. म्हणजे हे मुख्य क्रियापद. म्हणजे दोन क्रियापद असतात, एक मेन वर्ब, दुसरा असतं हेल्पिंग वर्ब. मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद, हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यक क्रियापद. सराव करा, अभ्यास करा, सर्व काय आलं पाहिजे, सोडवा. 7-8 तास अभ्यास करा, 1-2 तास नाही, 7-8 तास अभ्यास करा, मन लावून करा. हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आणि मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद. त्याच्यातले मुख्य क्रियापद कोणते आहेत मग? गो, ईट, मीट, ड्राय असे बरेचसे क्रियापद आहेत. क्रियापदाशिवाय आणि शब्दाशिवाय इंग्रजी बोलता येत नाही. म्हणून जास्तीत जास्त शब्द आणि क्रियापदे माहीत करून घ्या. वाचन करत राहा, भकमपट्टी करू नका, पाठ करू नका, वाचन करा. जास्तीत जास्त क्रियापदे माहीत करून घ्या. लिहा, वाचा, लिहा, वाचा, सराव करा. जास्तीत जास्त क्रियापदे माहीत करून घ्या. ही झाली मेन वर्ब. आता मग हेल्पिंग वर्ब म्हणजे काय? हेल्पिंग एम, इज, वाज, आर, वाज, वेर, शाल, विल, डेअर, डू, डज, डीड, कॅन, कुड, शुड, वूड अशी बरेचसे काय राहतात? हेल्पिंग वर्ब राहतात. म्हणजे कोणते? सहाय्यकारी क्रियापदे असतात. असे बरेचसे सहाय्यकारी क्रियापदे असतात. क्रियापद ही भूमिका निभावते आणि याची सुद्धा भूमिका निभावते. अशा प्रकारे क्रियापद हे दोन प्रकारचे कार्य करते. मुख्य क्रियापद म्हणून आणि सहाय्यकारी क्रियापद म्हणून सुद्धा काम करते. समजा म्हणायचे ती गायिका आहे. कसं? म्हणजे आता हेल्पिंग वर्ब कोणतं आहे? कोणतं आहे हेल्पिंग वर्ब? आहे. मग याच्यात सी इज सिंगर. सी इज अ सिंगर. ती काय आहे? गायिका आहे. इज काय झालं? हे हेल्पिंग वर्ब. अशा प्रकारे क्रियापद हे हेल्पिंग वर्ब म्हणून सुद्धा सहाय्यकारी क्रियापद म्हणून सुद्धा काय करतं? काम करतं. आता एखाद्या वाक्यामध्ये दोन्ही येतात. बघा, रतन इज स्पीकिंग. रतन इज स्पीकिंग मराठी. रतन मराठी बोलत नाही. काय बोलतो? मराठी. मग आता इथे बघा, हे काय झालं? हे झालं हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. हे काय झालं? याला आयजी लागलं. हे चौथं रूप आहे क्रियापदाचं. ही सुद्धा क्रियापद हे मुख्य क्रियापद आणि हे कोणतं क्रियापद? आपलं हेल्पिंग वर्ब, सहाय्यकारी क्रियापद. अशा प्रकारे क्रियापद हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून सुद्धा आणि मुख्य क्रियापद म्हणून सुद्धा काम करते. बघा, क्रियापदाचे किती मोठं कार्य आहे. आता पाहूया आपण ऑब्जेक्ट. आता पाहूया ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय? कर्म. आता या कर्माशिवाय सुद्धा वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. या कर्माशिवाय सुद्धा वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. बघा, जसा मीना आणते. होते का? बघा, मीना आणते, पण काय आणते? आता हे झालं सब्जेक्ट.
हे झालं बरोबर. क्रियापदाचं पहिलं रूप हे सब्जेक्ट आहे. पण मीना आणते काय? मीना काय आणते माहित आहे का? वाक्याचा अर्थ पूर्ण झाला का? नाही झाला. कारण काय आणते ते माहीतच नाही ना. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण झाला का? नाही. म्हणून हे म्हणून या कर्माशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. जसं भाजी तर मीठ नसल तर भाजी गोडच लागत नाही. म्हणून मीठ भाजीला पाहिजे म्हणजे पाहिजे. कारण मीठ नसल तर जेवण एक भाकरीचा तुकडा सुद्धा जाणार नाही पोटामध्ये. कारण भाजीमध्ये मीठच नाही तर भाजी गोड कशी लागणार? तसं इथं हे कर्म सुद्धा काय पाहिजे? कर्म असल्याशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. म्हणजे जसं मिठाशिवाय भाजीला चव येत नाही तसं कर्माशिवाय वाक्याला अर्थ पूर्ण होत नाही. म्हणून इथं पाहिजे आपल्याला. समजा आता राणी मीना 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 वही आणते. आता झाला बघा वाक्याचा अर्थ पूर्ण. आता पूर्ण वाक्य झालं. मीना काय आणते? वही. किंवा मीना अजून पेन आणत असल. किंवा मीना एखादी कोणतीही वस्तू आणत असेल की नाही? कोणती वस्तू आणते? पेन आणते, वही आणते, चहा आणते, कपडे आणते, काहीतरी आणत असेल की नाही? मीना पेन आणते. वाक्याचा अर्थ काय झाला? म्हणून मीना. आणि हे लिहित असताना याची स्पेलिंग पहिला अक्षर कॅपिटल. कारण हे मीना कारण हे नाव नाही मीना. म्हणून याचं पहिला अक्षर काय? कॅपिटल पाहिजे. बघा मीना ब्रिंग. आता हे आधी घेतात ब्रिंग. आता यस लावण्याचे नियम आपण एका व्हिडिओमध्ये घेऊ. बघा मीना ब्रिंग्स अ पेन. याचे नियम घेणार का आपण? ए कुठं लागतं, द कुठं लागतं, अँड कुठं लागतं, याचे नियम आपण घेणार आहोत. मीना ब्रिंग्स अ पेन. आता बघा मीना ब्रिंग्स अ पेन. आणि मीना काय आणते? मीना पेन आणते. मीना काय आणते? पेन. कशासाठी पेन आणत असेल? लिहिण्यासाठी. कशासाठी आणत असेल? लिहिण्यासाठी. एक्स्ट्रा भाग झाला. मीना पेन आणते. मीना लिहिण्यासाठी पेन आणते. वाक्य पुढं वाढतं. पुढचा भाग आपण नंतर पाहणार आहोत. प्रथम आपण पाहणार आहोत ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट नंतर पुढचा भाग आपला येणार आहे. मीना ब्रिंग्स अ पेन. अशा प्रकारे याच्या कर्म असत तर वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, अन्यथा होत नाही. म्हणून कर्म आवश्यकच असतं. आता कर्म कर्म कसं ओळखायचं? कर्म ओळखण्याची युक्ती काय? कर्म कसं ओळखावे? कर्म कसं ओळखावे? सुशील तिला मदत. सुशील helps her. सुशील helps her. आता याच्यातलं कर्म कसा ओळखा? तर कर्म ओळखण्यासाठी दोन प्रश्न वापरायचे, व्हाट आणि whom. व्हाट आणि whom. व्हाट म्हणजे काय? काय. whom म्हणजे काय? कोणाला? तर सुशील हेल्प्स हर. मराठीमध्ये सुशील तिला मदत करतो. बघा सुशील कोणाला मदत करतो? तिला. कोणाला? कोणाला? कोणाला म्हणजे तिला. कर्म काय झालं? तिला. कर्म काय झालं? कारण. म्हणजे काय झालं? कर्म. काय ऑब्जेक्ट. हे काय झालं? सब्जेक्ट. हे काय झालं? वर्ब. बघा कर्म ओळखण्याची सोपी युक्ती आहे की नाही? सुशील हे सब्जेक्ट आहे आणि हर हे हर काय आहे?
ऑब्जेक्ट काय आहे कर्म. आता दुसरं एक उदाहरण घेऊ. मोनिका 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 तिच्यासाठी 17 वह्या आणते. आता बघा या वाक्यातली मोठं वाक्य, या वाक्यातलं कर्म कसं बघा, काही घाबरायचं नाही. मोनिका तिच्यासाठी काय आणते, प्रश्न विचारायचा. कशानं? वाटलं. मोनिका तिच्यासाठी काय आणते. काय आणते? मोनिका तिच्यासाठी 17 वह्या आणते. 17 वह्या आणते. म्हणून कर्म काय आहे? 17 वह्या. कर्म काय आहे? 17 वह्या. म्हणून 17 वह्या काय झालं? कर्म झालं. म्हणजे त्याचं कर्म कोणतं? 17 वह्या. मग कर्म काय आहे? 17 वह्या. काय आहे? 17 वह्या. त्याच्यावर प्रश्न विचारला आपण वाटणं. आता घुमणं विचारलं तरी येणार नाही. कोणाला? कोणाला नाही. म्हणून 17 वह्या काय आहे? आपलं कर्म. म्हणले आहे इंग्लिश मध्ये कसं? मोनिका ब्रिंग्स. हे तयारी येणार का नाही? आधी कर्म घ्यायचं, क्रियापदानंतर कर्म घ्यायचं. 17 नोटबुक्स. कोणासाठी आणते? तिच्यासाठी. कोणासाठी? तिच्यासाठी. अशा प्रकारे आपल्याला वाक्य करता येतात. या वाक्याची आपण सविस्तर सराव घेणार आहोत. नंतर हे कर्म एकदा आपण हे वर्ब, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट पाहिलं की नंतर आपण वाक्यच घेणार आहोत. भरपूर वाक्य घेणार आहोत आपण. भरपूर वाक्याचा सराव आपण घेणार आहोत. एकदा आपण हे फक्त ऑब्जेक्ट पाहू. आता असे कर्माचे आपण भरपूर काही वाक्य पाहूया. हे आपण याचं थोडं ऑब्जेक्टची माहिती अजून पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. आता या व्हिडिओमध्ये आपण वर्ब आणि ऑब्जेक्टची माहिती थोडक्यात पाहिली. तर आता ऑब्जेक्टची अजून सुद्धा माहिती आपण काही पाहणार आहोत. ऑब्जेक्टचे कारण खूप मोठा आहे, ते तुम्हाला सविस्तरपणे समजलं पाहिजे. म्हणून याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त अभ्यास करा, सराव करा, शब्द, क्रियापदे जास्तीत जास्त माहिती करा. शब्दाचे, क्रियापदाचे पुस्तकं घ्या. त्याची शब्दाचे शब्द तुम्ही जास्तीत जास्त वाचा. सकाळच्या वेळेस शब्द वाचा, लक्षात बसतं. सकाळच्या वेळेस शब्द, क्रियापदे वाचा, लक्षात बसतं. भूकंपट्टी करू नका, तर वाचन करा. जास्त वारंवार पहिल्यांदा तुम्हाला वाचन करायला अवघड जाईल, परंतु एकदा जर वाचनाची तुम्हाला सवय लागली तर तुम्हाला ते एकदम तेच चांगलं वाटेल. कारण भूकंपट्टीने डोकं दुखतं, कंटाळवाणा येतो आणि अभ्यास जड जातो. म्हणून भूकंपट्टी करू नका, तर वाचन करा. एकदा वाचण्याची सवय लागली की तुम्हाला आनंद वाटतो, मजा येते. वाचण्यात फार मजा असते. म्हणून वाचन हा छंद ठेवा, आवड ठेवा. आवड, इच्छा, तयारी, जिद्द निर्माण करा. आवड निर्माण करा, गोडी निर्माण करा. एकदा सतत वाचत राहिले तुम्हाला गोडी निर्माण होते. पहिल्यांदा जड जाईल वाचायला, कंटाळा येईल, झोप येईल, परंतु लगातार वाचत राहिले तर तुम्हाला मग ते त्याच्यात आवड निर्माण होईल, रुची निर्माण होईल, इंटरेस्ट निर्माण होईल. म्हणून वाचत राहा, भूकंपट्टी करू नका. आणि जास्तीत जास्त शब्द, क्रियापदे याचा सराव करा. आणि मी जेवढे व्हिडिओ घेतले त्याचा तुम्ही घरी सराव करा. असे अनेक वाक्य घेऊन बघा, क्रियापद काढून बघा. सब्जेक्ट, क्रियापद, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता, क्रियापद आणि कर्म. ही अशी वेगळे वाक्य घ्या आणि त्याचं काढून बघा. म्हणजे असा सराव जर केला तर तुम्ही इंग्रजीमध्ये परिपक्व होणार. आणि इंग्रजी बरोबरच इतर विषयांना सुद्धा विसरू नका. इतर विषयाचाही अभ्यास करा. धन्यवाद.